आणि बीडच्या विद्यार्थिनी बलात्कार प्रकरणाला आता वेगळंच वळण लागताना दिसतंय। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला सध्या ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून 22 सिम कार्ड, 2 पेन ड्राइव्ह आणि 2 सीडी ताब्यात घेण्यात आल्यात। दरम्यान दिसतं तेवढं हे प्रकरण अजूनही सरळ नाहीये। मोबाईल क्लिप दाखवून एक मुलगी 10 लाख रुपये मागत असल्याची तक्रार प्राध्यापक महादेव बजगुडे यांनी केली होती। त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी एका मुलीला ताब्यात घेतलं, मात्र तिचा साथीदार अद्याप फरार झालाय। दुसऱ्या दिवशी काही सामाजिक कार्यकर्ते त्या मुलीला भेटण्यासाठी आले आणि त्यावेळी त्या मुलीनं तिच्यावर अत्याचार झाल्याचा आणि ती 2 महिन्यांची गर्भवती असल्याचा खुलासा केलाय। प्राचार्य आणि एका शिक्षकाने 12वी मध्ये पास करून देतो असं सांगत अत्याचार केल्याचं त्या पीडित मुलीनं म्हटलंय। तिच्या एका मैत्रिणीनं तिची ओळख या दोघा शिक्षकांची करून दिल्याचंही तिने सांगितलं। मात्र गर्भपात करण्यासाठी पैसे मागितले आणि आपल्याला खोट्या केसमध्ये अडकवलं जात असल्याची तिची तक्रार आहे। दरम्यान सामाजिक संघटनांनी आवाज उठवल्यावर प्राचार्य केशवराव भांगे, प्राचार्य बजगुडे, प्राध्यापक पवार याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्राचार्य आणि प्राध्यापकांकडून विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण होत असल्यानं बीड जिल्ह्यातल्या शैक्षणिक वर्तुळात आता खळबळ माजली आहे। दरम्यान हा प्रकार गावकऱ्यांच्या कानावर पडल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी शिवणीच्या महाविद्यालयाला टाळ ठोकलंय। आरोपीला पकडण्यात आलं, पण ज्यावेळेस माननीय कोर्टासमोर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या, त्या मुलीला जामीन मागितला तिचा, आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या मुलीशी मी चर्चा केली कोर्टासमोर, जेव्हा मला जामीन मांडायचा होता आणि त्या संबंधित मला तिच्याशी जेव्हा माहिती घ्यायची होती, त्यावेळेस माझं आणि त्या आरोपी मुलीचं जेव्हा बोलणं झालं, त्यावेळेस खरं तर एक आम्हाला त्याहीपेक्षा जबरदस्त असा धक्का बसला की ती मुलगी ज्यावेळेस तिचं मेडिकल करण्यात आलं त्यावेळेस त्यात रिपोर्ट आला की ती मुलगी प्रेग्नेंट आहे म्हणून। आणि त्यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये तिला गोवण्यात आलेलं आहे आणि तिची या शिक्षक आणि इतर 2 शिक्षक आहेत त्यांच्या विरुद्ध तक्रार आहेत, त्यांनी लैंगिक शोषण केलं म्हणून। आणि प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या बरोबर आहे। आपण बघतो बीडमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ माजलेले सर्वसामान्य नागरिक सुद्धा या सगळ्या प्रकाराने संतप्त झालेले आहे। कशा प्रकारच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये उमटतात या सगळ्या प्रकरणानंतर उद्धव? मनुष्य नक्कीच गुंतागुंतीचं हे प्रकरण आहे। मात्र एका 19 वर्षीय मुलीवर जो आहे अत्याचाराची घटना पुढे आल्यामुळं एक संतप्त प्रतिक्रिया बीड जिल्ह्यातल्या नागरिकांमध्ये आहेत। त्यामुळं त्यांनी कालच शिवणीचं जे महाविद्यालय आहे त्या ठिकाणी टाळ ठोकलेलं आहे। त्या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे आणि पोलिसांना तात्काळ या सगळ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील सर्वसामान्यांमधून येते। मात्र पोलीस तपास चांगल्या पद्धतीने सुरू आहे असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे, परंतु आरोपी अजूनही मोकाट आहेत आणि प्रकरण जे आहे ते पूर्णपणे उघड होताना आपल्याला होत नाही असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। मनुष्य उद्धव, आपण बघतो ह्या एका पीडित मुलीची कहाणी आपल्या समोर आली, एकीवर अत्याचार झाल्याचं समोर आलं। अशा किती अत्याचारग्रस्त मुली इथे आहेत? कोणी मुलींचे पालक किंवा कोणी बाहेर आले का संदर्भात बोलण्यासाठी, किंवा पोलिसांकडे कोणी या संदर्भात तक्रार केली आहे का? मग या घटनेनंतर नक्कीच कुठं ना कुठं थोडी बहुत पुरबोर झाली, कारण की या महाविद्यालयामध्ये अनेक जे पालक आपला तक्रारी होत्या त्या हळूहळूरित्या पुढे आलेल्या आहेत। मात्र पोलीस ठाण्यापर्यंत ह्या तक्रारी गेलेल्या नाहीयेत, कारण की चर्चेमधून या सगळ्या गोष्टींना तोंड फुटतंय। मनुष्य उद्धव, या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार नेमका कोण आहे? पोलीस नेमका तपासाची दिशा कशी आहे पोलिसांची? पोलिसांचा 2 दिशेने तपास सुरू आहे, कारण की पहिली जी तक्रार होती त्या मुलीच्या विरोधात होती, कारण की तिच्यावर ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप होता। 10 लाख रुपयाची खंडणी मागितल्याचा आरोप या मुलीवर होता। त्या दिशेने देखील पोलीस तपास करतायत। त्या संबंधित एका व्यक्तीला पोलिसांनी जे आहे ते अटक केलेले आहे। त्याच्याकडून 22 सिम कार्ड, 1 पेन ड्राइव्ह आणि 2 सीड्या अशी वस्तू त्याच्याकडून जे आहे जप्त केलेले आहेत। त्याच्यावर सायबर सेल जो आहे कसून तपास करते। दुसरी घटना म्हणजे या शिक्षकांनी या पीडित 19 वर्षीय राष्ट्रीय खेळाडू मुलीवर अत्याचार केल्याचे आहे। त्यामध्ये देखील पोलिसांनी 3 पथक नियुक्त केलेले आहेत आरोपीला अटक करण्यासाठी। मात्र विधानसभेमध्ये याचे पडसाद पडल्यामुळे गंभीररित्या पोलीस या सगळ्या घटनेचा तपास करतायत। धन्यवाद उद्धव, या सगळ्या माहितीबद्दल। आपण बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे 2 प्राचार्य आणि एका प्राध्यापकाने मुलीवर अत्याचार केल्याचं उघड झालेलं आहे। अजूनही काही संशयित आहेत, पोलीस सध्या या दिशेने आता तपास यांचा सुरू आहे।